आता मी देवगडमधील वाडातरच्या खाडीजवळ उभी आहे। ही पूर्ण समोर वाडातरची खाडी आहे आणि ती वाडातर पुलाच्या समोरच आहे। हाय, तर आज मी तुम्हाला देवगडमधील माझा फेवरेट कोस्टल रूट दाखवणार आहे। पाठीमागे कावलेवाडी आहे आणि आता इथून पुढे मळई गावाला सुरुवात होते। देवगड नगरपालिकेतील एक छोटंसं गाव खाडीलगत वसलेलं आहे मळई आणि हे देवगड कॉलेजच्या जवळच आहे। हा किनाऱ्यालगतचा मार्ग देवगडला जातो। सुंदर रस्ता आहे आणि तो मळई गावातून देवगडला गेलाय। रस्त्याच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता ही लोकल प्रायमरी स्कूलची बिल्डिंग आहे। त्यामुळे या शाळेत शिकणारी मुलं आणि शिक्षक सुद्धा लकी म्हणायचे, कारण त्यांना एवढा सुंदर व्ह्यू शाळेसमोर बघायला मिळतो। तर गावातील माणसं रोड साइडने बसलेली तुम्हाला बघायला मिळतील। समोरील खाडीच्या पाण्याचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत बसलेले असतात ते। या रस्त्याने जाताना एकमेकांना लागून असलेली अनेक छोटी छोटी घरे बघायला मिळतात। तसेच मशीद, स्मशानभूमी सुद्धा आहे, हे सुद्धा जाताना आपल्याला दिसतं। आणि हा मळईचा बीच खूप मोठा पसरलेला समुद्र किनारा आहे। या मळई गावातील लोक इथे या किनाऱ्यावर मोठ्या उत्साहाने नारळी पौर्णिमा तसेच गणपती विसर्जनाचा सोहळा साजरा करतात। सगळं काही चित्र काढल्यासारखंच आहे इथे। समुद्रातील निळेशार पाणी इथे आल्यावर त्यात मनसोक्त डुंबावे असं वाटतं। समोरच किनाऱ्यालगत हिरवीगार गर्द कांदळवने आहेत आणि चहूबाजूचे डोंगर न्याहाळत बसावं असं वाटतं। पाण्यातल्या माशांचे लपंडाव पहावे, पक्ष्यांच्या थव्यातील शुभ्र बगळे मोजावे, पाण्यातल्या होडीत हलकेच डुलावे। सगळं काही व्हिडिओमध्ये घेता आलं नाही मला, पण हा अनुभव खूप भारी आहे। मळईत एक विलक्षण शांतता आहे। आणि हाच तो वाडातर पूल जो क्रॉस करून मी इकडे आले।
विजयदुर्गकडून देवगडला यायचं असेल तर हा ब्रिज लागतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, इथून हा ब्रिज आपल्याला दिसतोय, मग त्या ब्रिजवरून हे मळईगाव किती मस्त दिसत असेल. आणि आता मी आले हनुमान मंदिरात. एकदम शांतता आहे इथे. या मंदिरात हनुमान जयंतीच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम असतो. गावातल्या लोकांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम असतात. आणि हे एक साईबाबांचं मंदिर आहे. या गावात छोटंसंच हे एक साईबाबाचं मंदिर आहे. मेन रोडला लागूनच आहे. आता ओहोटी आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस या किनाऱ्यालगत मुलं क्रिकेट खेळत असतात. आणि फिल्डिंगसाठी समुद्राची लाट असते. कधी कधी बॉल परत आणून देण्याचं काम लाट करते. किती मस्त ना. इथून पुढे शेवटी एक स्मशानभूमी आहे, त्यामुळे मी आता पुढे जात नाहीये. त्यामुळे आता मी रिटर्न जाते. चला.
तर इथली कौलारू मातीची घरं आणि उंच माड, समोर समुद्र किनारा हे सगळं खूपच भारी आहे। कॉलेजला असताना आम्ही मुद्दाम या रूटने येणारी बस पकडायचो, कारण लालपरीच्या विंडोतून बाहेर पूर्ण समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू बघत जायला एकदम भारीच वाटतं, आणि त्यात म्युझिक। तर कसं वाटलं कोकणातील हे गाव कमेंट करून मला नक्की सांगा, आणि देवगडला आलात तर नक्की या रूटने ट्रॅव्हल करा, खूप भारी आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।